अभ्यास म्हटलं की एकतर मुलं कंटाळा करतात किंवा तुमचंही मूल अभ्यास म्हटलं की केवळ लिखाण करते का? जर असं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. पालक बंधू भगिनींनो आणि विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, बऱ्याचदा आपली अभ्यासाची संकल्पना म्हणजे लिखाण म्हणजेच अभ्यास अशी असते. शाळेतून आलं की आपण नुसतं लिखाण करत बसतो, लिहितो 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 नुसतं लिहितो आणि आपल्याला वाटतं झाला अभ्यास. पालकांनाही वाटतं बापरे इतक्या वह्या भरल्यात म्हणजे मुलाचा झाला अभ्यास. पण खरं तर नुसतं लिखाण म्हणजे अभ्यास असतो का? चला तर मग जाणून घेऊया. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मान्य आहे आपल्याला जे काही विषय असतात त्या विषयांचं लिखाण, प्रत्येक धड्याचा स्वाध्याय असतो, गृहपाठ असतो, स्वाध्याय पुस्तिका असतात. या सगळ्यांमधलं लिखाण 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 आपण करत बसता. पण केवळ लिखाण म्हणजे अभ्यास नव्हे. पालक बंधू भगिनींनो, आपण आपल्या मुलांना शाळेबरोबरच इतर जादाच्या क्लासना सुद्धा देतो. मग आपोआपच त्यांचं लिखाण वाढतं. केवळ शिक्षकांना दाखवायचं आहे म्हणून मुलं नुसती खरडेघाशी करतात, नुसती लिहितात लिहितात लिहितात, त्यातला काही अर्थ लक्षात घेत नाहीत. बऱ्याचदा तर गृहपाठ पूर्ण करून द्यायचा आहे, स्वाध्याय उद्याच्याला शाळेत दाखवायचा आहे म्हणून मुलं काय करतात, दुसऱ्या एका मित्राची मैत्रिणीची वही घेतात आणि खरा 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 नुसतं उतरून काढतात. तर केवळ लिहिणं म्हणजे अभ्यास नसतो, तर समजपूर्वक लिहिणं म्हणजे अभ्यास असतो. आता इथून पुढे जेव्हा तुम्ही लिहायला बसाल तेव्हा असं करा. एक स्वाध्याय समजा तुम्हाला सोडवायचा आहे, तर त्या स्वाध्यायाशी निगडीत असलेलं पुस्तक आणि वही घेऊन बसा. एक प्रश्न वाचा, त्या प्रश्नाचं उत्तर कुठं आहे त्या त्या पाठात शोधून शोधून काढा आणि मग उत्तर लिहा. तेव्हा तुमचं हे समजपूर्वक लिखाण इथं डोक्यात बसेल आणि योग्य वेळेला तुम्हाला ते आठवेल. बरीच मुलं वर्गात अजिबात लक्ष देत नाहीत आणि मग लिखाण म्हणजे केवळ गाईड आणायचं, त्या गाईड मधलं उतरून काढायचं, झालं एकदाच. या विचारामध्ये मुलं फक्त लिखाण 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 करतात. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो आणि पालक बंधू भगिनींनो, तुम्ही जर असं करत असाल तर आता लहान इयत्तेमध्ये ठीक आहे, पण जसजशा इयत्ता वर जातील तस तसा तुमचा अभ्यास मागं पडेल. तुमच्या वहीत तर लिहिलेलं असेल पण या वहीत मात्र ठणठण गोपाळ काहीच नसेल. त्यामुळं इथून पुढं केवळ लिखाण म्हणजे अभ्यास ही पद्धत, ही कन्सेप्ट तुमच्या डोक्यातून काढून टाका. समजपूर्वक लिखाण करा, तर तुमचा परीक्षेमध्ये नंबर येईल, तुमचे मार्क्स चांगले मिळतील आणि जे काही तुम्ही शिकलाय ते तुम्हाला समजेल. तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो आणि पालक बंधू भगिनींनो, तुमचंही मूल जर फक्त लिखाण करत असेल तर आजच त्याला समजावून सांगा. समजून घेऊन स्वतःच्या भाषेत उत्तर लिहायला शिकवा. लिखाणाचं जास्तीत जास्त काम शाळेत जेव्हा एखादा ऑफ तास मिळतो की ज्या तासाला दुसरे कुणीतरी शिक्षक येतात, तर ऑफ तासाला रिकाम करून रिकामं व्हावं म्हणजे आपल्याला घरी आल्यानंतरचा वेळ वाचनासाठी मिळतो. खरा अभ्यास म्हणजे वाचन, मनन, त्याच्यावरच्या नोट्स काढणं, त्याच्यावरती व्यक्त होणं, एकमेकांना प्रश्न विचारणं, अचानक एखादा प्रश्न काढणं, त्याचं उत्तर आपल्याला येते का पाहणं, हे म्हणजे खरा अभ्यास आहे. केवळ लिखाण म्हणजे अभ्यास ही जर संकल्पना तुमच्या मनात असेल तर आत्ताच ती पुसून टाका आणि समजपूर्वक लिखाण, वाचन, मनन, एकमेकांना विचारणं या गोष्टींशी मैत्री कराल तर तुमच्या आयुष्यात इथून पुढच्या चढत्या क्रमाने येणाऱ्या अभ्यासात तुम्ही सक्सेसफुल ठराल. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो आणि पालक बंधू भगिनींनो, या व्हिडिओतले हे विचार तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून कळवा. भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग विषयाच्या पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत नमस्कार.